हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण खूप छान टेस्टी असा ज्वारीच्या पिठाचा चिला बनवणार आहोत, जो की खूप हेल्दी आहे. आपण भरपूर भाज्यांचा वापर येथे केला आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी असा चिला जो की ज्वारीच्या पिठाचा बनवला आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवून मुलांसाठी छान नाश्त्यासाठी जेवणासाठी तुम्ही बनवून देऊ शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतरच आपण त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. जर जिरे मोहरी जर छान तडतडली नाही तर ती खाताना दाताखाली आली की चांगली लागत नाही. त्यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण घातला आहे. खूपच स्वादिष्ट होते आणि आपण इथे भरपूर भाज्यांचा वापर केला आहे. त्यानंतर हिंग घालून घेतलं आहे बघा, आणि बारीक चिरलेला आपण कांदा घालणार आहोत. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला. छान असं आपण सर्व भाज्या माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या घेतल्या आहेत. गाजर किसून घेतलं आहे आपण. छान असं देशी गाजर होतं माझ्याकडे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. तुमच्याकडे कोबी असेल, अजून पालेभाज्या असतील तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता. त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात. त्यानंतर अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं आहे आणि हळद घातली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि छान असं आपण जी भाजी बनवतो आहे ती खूप छान अशी परतून घ्यायची. जास्त शिजवायची नाही, फक्त त्याचं जरा कच्चेपणा कमी करायचं आहे. म्हणजे थोडंसं अर्धवट भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याची खूपच छान अशी चव लागते. जरूर मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा. खरंच घरातील सर्व मंडळींना खूपच आवडेल. एवढा टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता तयार होतो. ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य अशा प्रकारे तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी हेल्दी असा नाश्ता बनवू शकता. खूप छान आणि चवीला तर एक नंबरच लागतो. आपली भाजी तयार झाली आहे. त्यानंतर आपण येथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. मी ज्वारीचं पीठ चाळून घेत नाही, कारण छान निवडलेली आहे ज्वारी आपली. त्यामध्ये आपण 1 वाटीच्या प्रमाणात घेतलं आहे मी. पाणी घालून छान असं आपण ते हलवून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला त्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि करायला एकदम सोपं जाईल बघा. अशा प्रकारे आपण छान असं त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूपच हेल्दी टेस्टी असा नाश्ता तयार होत आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. छानशी कमेंट करा, हाईप करा आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जेणेकरून मला तुमचे आभार मानण्याची संधी मिळेल आणि छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात. अशा प्रकारे बघा आपण मिश्रण तयार करून घेतलं. जी भाजी आपण बनवून घेतली होती ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. एक नंबर चव लागते बघा मैत्रिणींनो. खरंच अवश्य अशा प्रकारे करून बघा. खूप टेस्टी असा चिला तयार होतो, जो की आपण बेसन पिठाचा करतो त्या प्रमाणातच, फक्त मी भाज्या आहेत त्या छान अशी फोडणी दिली आहे. त्यामुळे त्याला त्या चिल्याला एवढी सुंदर अशी चव येते. त्यानंतर भाजी आपण छान अशी हलवून घ्यायची आहे. तुम्हाला जसा पातळ किंवा जाड हवा आहे चिला त्या प्रमाणात तुम्ही मिश्रण बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे मी मिश्रण बनवलं आहे. बघू शकता आपण. छान असं आपण त्यामध्ये मिक्स केलं आहे. मीठ आपण चवीप्रमाणे घातलं आहे बघा. त्यानंतर मी पॅनवर करणार आहे. तुम्ही चपातीच्या तव्यावर केलं तरी चालेल. तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तूप वापरा, बटर वापरा. आणि हे बघा अशा प्रकारे आपण चमच्याच्या साहाय्याने ते असं मिश्रण घालून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ करायचं, म्हणजे छान असा आपला चिला तयार होतो. बघू शकता आपण. त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान अशी एक बाजू आहे ती छान शेकल्या जाईल आणि आपल्याला काढायला एकदम सोपं जाईल. कारण ती काय होतं, असं झाकण ठेवलं की नाही की त्याच्या कडा अशा त्या पटकन मोकळ्या होतात आणि आपल्याला पलटी करायला एकदम सोपं जातं. हे बघा अशा प्रकारे आपण छान बघा पलटी करून घेतलं आहे. बघू शकता आपण किती छान असा रंग आला आहे आपल्या चिल्याला. चिला म्हणू शकता तुम्ही, काहीही तुमच्या आवडीप्रमाणे नाव देऊ शकता. सुंदर असा चटपटीत
खायला आणि हेल्दी असा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता आपण बनवत आहोत मैत्रिणींनो. बघा किती सुंदर झाला आहे आणि चव पण अप्रतिमच, कारण आपण भाज्यांना फोडणी दिली आहे. कच्च्या भाज्यांचा इथे वापर केला नाही. काही मुलांना भाज्या दिसल्या की खात नाहीत. बघा किती सुंदर रंग आला आहे. मग तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून देऊ शकता. तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. अशा प्रकारे आपण बनवून घेतले आहेत. तुम्ही असेच खाल्ले तरी छान लागतील, पण मी मटकीच्या भाजीबरोबर सर्व केले आहेत, कारण असे खाल्ले तरी पण त्याला चव छान आहे. त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद घातली आहे. त्यामुळे अप्रतिम रेसिपी. जरी आवडली असेल तर चला तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय.